ह्या वयोगटासाठी म्हणून लिहिलेलं साहित्य नव्हतं. त्या पलीकडे खूप सावित्रीबाई आहेत. या सगळ्या गोष्टी 10 ते 14 वयोगटाला समजतील. लहान मुलांसाठी आहे म्हणजे ते बाळबोध भगतसिंगाचं हे चरित्र वाचून त्या मुलांनी थांबता कामा नये. लहान मुलांसाठीचं साहित्य म्हणजे ते अलेलेलेले टाई, त्याचं मागे जाऊन आपण काही नाही करू शकत. तर्कांवर आधारित आहे आणि मग त्याच्यात लूपहोल आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट जर नाकारत गेला ना तर आपण खोडसाळपणा आहे त्याच्यावर मी बोलतच नाहीये. हे लेखक प्रकाशक या सगळ्या जबाबदारी त्यांची आहेत. काही गोष्टी काल्पनिक आहेत, मी नाकारणार नाही. सावित्रीबाई पहिल्या अशा स्त्री असतील की तेवढाच कर्तबगार नवरा असून त्याच्या साथीने त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलं. की बायका सती जातात, पुरुष एखादा सता गेलेला बघितलाय का तुम्ही? वा. नमस्कार, मी अश्विनी. न्यूज अनकटमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बघितल्यानंतर माणूस म्हणून आपल्या जाणीवा शाबूत ठेवणारी माणसं, या माणसांचं मला कमालीचं अप्रूप वाटतं. कारण आपल्या कोणत्याही कृतीचं, आपल्या तोडून गेलेल्या कोणत्याही शब्दाचं अगदी कधी वादात रूपांतर होईल हे हल्ली काही सांगता येत नाही. पण ही माणसं त्यांच्या भूमिकांवर, त्यांच्या लिखाणावर, त्यांच्या बोलण्यावर ठाम राहतात. त्यामुळे हे नक्कीच कौतुकास पात्र असतात. आज अशीच एक व्यक्ती माझ्यासोबत आहे, ज्यांचं नाव आहे सायली परांजपे. सायली एक पत्रकार आहेत, लेखिका आहेत आणि उत्तम अनुवादकसुद्धा आहेत. सायली, तुमचं न्यूज अनकटमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सायली, मला जेन्युअनली असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखादा तुमचा विचार मांडता किंवा तुम्ही तुमच्या काही विचारांवर ठाम राहता, तेव्हा आपसूक तुम्हाला या सगळ्या गोष्टी फेसही कराव्या लागत असणार. कारण ठाम राहण्याची एक किंमत सुद्धा मोजावीच लागते. बरोबर आहे. आणि तुम्ही लेखिका आहात, तुम्ही अनेक महापुरुषांवर लिहिलंय. मध्यंतरी अनेक वादग्रस्त विषय सुद्धा झालेले आहेत. मला वाटतं सावित्रीबाईंसोबतच्या ज्या फातिमा शेख होत्या त्यांच्या अनुषंगाने पण एक फार मोठा वाद आपल्याकडे झाला होता. सो या सगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण तुमच्या महापुरुषांवर तुम्ही जी काही पुस्तकं लिहिलेली आहेत ना, तर त्या अनुषंगाने आपण सुरुवात करूया आपल्या संवादाला. बरं, महापुरुषांवर म्हणजे मला असं आधी मी सांगायला आवडेल मला की एक डायमंड प्रकाशन म्हणून पुण्यात प्रकाशन संस्था आहे आणि त्यांची भन्नाट माणसं नावाची सिरीज आहे. क्या बात आहे. आणि भन्नाट माणसं साधारण त्यांचा 10 ते 14 हा वयोगट आहे. त्या वयोगटासाठी प्रेरणादायी ठरतील अशा व्यक्तिमत्वांची चरित्र ते भन्नाट माणसं सिरीज खाली आणतात. म्हणजे ह्यात फक्त मीच लिहिली आहे तसं नाही, अनेक लेखकांनी त्याच्यात लिहिलं आहे. शास्त्रज्ञ असतील, आईन्स्टाईन किंवा एडिसन सारखे, किंवा मार्टिन ल्युथर किंग असेल, अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवरची चरित्र त्यांनी लिहिली आहेत आणि त्याच्यातच मीही काही लिहिली आहेत. म्हणजे हे मी एकटी करते असं नाही, ती मोठी त्यांची सगळी टीम आहे. वा. हे खूप कौतुकास्पद आहे सायलीजी. कारण हल्ली जिथे तिथे जो तो स्वतःचं क्रेडिट घ्यायला पळतो आहे, धावतो आहे, तिथे तुम्ही आवर्जून सांगताय की माझ्यासोबत अन्य लोक सुद्धा आहेत की ज्यांनी या लिखाणास हातभार लावलेला आहे किंवा या पद्धतीचं लिखाण ज्यांनी केलेलं आहे. विशेषतः तुम्ही ही जी काही सिरीज केलेली आहे भन्नाट माणसं, याच्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून ही पुस्तकं लिहिली आहेत, बरोबर आहे? तर याच्यामध्ये जे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे, एक तर ते सावित्रीबाईंचं आहे, सावित्रीबाई फुले आहे, शहीद भगतसिंग आहे आणि आता अलीकडे सम्राट अशोकाचं चरित्र. येस, क्या बात आहे. आता खरं तर मला प्रश्न पडलाय, कारण मी सगळ्यात आधी सावित्रीबाईंवरती येते, कारण आपण महिला आहोत आणि सुरुवात एका महिलेपासून व्हायला हवी आहे असं म्हणून. खरं तर सावित्रीबाईंवर ऑलरेडी आपल्याकडे बरंचसं लिहून गेलेलं आहे, बरंचसं लिखाण आहे, विश्लेषणात्मक आहे किंवा बाकीचं आहे, कथा कादंबऱ्या स्वरूपामध्ये पण लिखाण बरंचसं आलंय. मग पुन्हा सावित्रीबाईच का? खरं तर आता इथेही मी पुन्हा हे क्रेडिट स्वतःकडे घेणार नाही, कारण सावित्रीबाईंचा विषय मला डायमंडचे प्रकाशक आहेत, जे डायमंडचे निलेश पाष्टे त्यांनी सुचवला. त्यांच्याच भन्नाट माणसासाठी मी म्हटलं तसं शहीद भगतसिंगाचं चरित्र मी लिहिलं होतं, ते मी त्यांना सुचवलं होतं की शहीद भगतसिंग हा विषय मला आवडेल करायला. त्याच्यानंतर त्यांना असं एक होतं की सावित्रीबाई फुले आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या आपण त्यांना म्हणतो, आणि तू म्हणालीस तसं साहित्यही भरपूर आहे त्यांच्यावर तसं म्हटलं तर. पण लहान मुलांसाठी म्हणजे साधारण 10 ते 14 या वयोगटासाठी एक गोष्टी रूपाने सावित्रीबाई आल्या, तर ते खूप या पिढीसाठी एक काय म्हणतो त्यांच्यासाठी एक चांगला तो उपक्रम ठरेल असं त्यांना वाटलं. आणि ह्या वयोगटासाठी सावित्रीबाईंचा तसा काही ह्या वयोगटासाठी म्हणून लिहिलेलं साहित्य नव्हतं. तर त्याच्यामुळे मग भन्नाट माणसासाठी सावित्रीबाई फुले आपण करूया का असं त्यांनी मला विचारलं. आणि मला तर म्हणजे ही विषय म्हणजे मला तो खूपच जिव्हाळ्याचा विषय होता आणि मी म्हटलं मी नक्कीच याच्यावर काम करीन.
आणि जिव्हाळ्याचा विषय असला तरी काम करताना लक्षात आलं की आपल्याला जी माहिती आहे ती बऱ्यापैकी मर्यादित आहे. म्हणजे आपण मुलींसाठी पहिली शाळा ज्योतिराव फुलेंनी काढली आणि सावित्रीबाईंनी त्याच्यात शिकवलं, त्यांच्यावर शेणगोळे आणि सनातनी लोकांनी त्यांना खूप त्रास दिला, ह्या गोष्टी आपल्याला माहीत होत्या. पण त्या पलीकडे खूप सावित्रीबाई आहेत आणि त्या पण आपण एक जाणून घेऊन त्यांचा सगळा आयुष्याचा जो प्रवास आहे तो 10 ते 14 या वयोगटासाठी कसा मांडता येईल याचं काम आम्ही यावर सुरू केलं. क्या बात आहे, दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. कारण जसं तुम्ही म्हणालात, कारण या वयोगटातल्या मुलांचा ना याच्यामध्ये त्यांचा खरं तर सर्वार्थाने विकास होण्याची ही खरं तर वेळ असते, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच काळात जर त्यांना उत्तम, त्यांच्या बुद्धीला उत्तम खाद्य जर मिळालं तर ते भविष्यासाठी त्यांच्यासाठी अत्यंत पूरक ठरणारी गोष्ट असते. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणताय की मुलांसाठी पर्टिक्युलर गोष्टी रूपाने तुम्ही हे सगळं मांडले, तर आपसूक आहे की जे खरं खुरं विश्लेषणात्मक त्यांच्याबद्दलचं लिखाण आहे, जे भविष्यात त्यांना वाचावं लागणार आहे, त्याची बीजे आत्ता रोवली जातात. त्याची एक पायाभरणी आपण म्हणू अशी तिथून एक गोष्टी रूपाने होईल, गोष्टी रूपाने सावित्रीबाई फुले त्यांना कळतील. आणि हेच म्हटलं, स्त्री शिक्षणाचं काम तर आपल्याला म्हणजे त्या बाबतीत काहीच, म्हणजे आपण जर महाराष्ट्रात राहतो आणि स्वतःला महाराष्ट्रीय म्हणून घेतो तर हे आपल्याला माहितीच असतं, खरं तर सगळ्या देशाला माहीत आहे. पण त्या पलीकडचं त्यांचं आहे की जे सुतिकागृह त्यांनी काढलं होतं किंवा त्यांनी अस्पृश्यांसाठी, तथाकथित अस्पृश्य त्यावेळेला ज्यांना म्हणायचे, स्वतःच्या घरातला हौद खुला करून देणं असेल किंवा दुष्काळाच्या काळात अन्नछत्र चालवणं असेल आणि अगदी शेवटच्या काळात त्यांनी प्लेगची साथ जेव्हा पुण्यात पसरली होती त्यावेळेला स्वतःचं वय किंवा स्वतःचं आरोग्य ह्याची तमा न बाळगता त्यांनी जी सेवा केली, सत्यशोधक समाजाचं त्यांनी जे काम केलं, सत्यशोधक विवाह लावून देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, या सगळ्या गोष्टी 10 ते 14 वयोगटाला समजतील, त्यांच्या आकलनात येतील अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न भन्नाट माणसांमधल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तक चरित्राच्या रूपाने मला करता आले. थोडाफार हातभार त्या दिशेने लावता आला. क्या बात है, क्या बात है. आणि अजून एक मला सांगायला आवडेल की एक लहान मुलांसाठी साहित्य हा एक आपल्याकडे बऱ्यापैकी हाताळला जाणारा प्रकार आहे, पण पुष्कळदा असं लक्षात येतं की लहान मुलांसाठी आहे म्हणजे ते बाळबोध स्वरूपाचं असेल, बऱ्याचदा हे होतं, हे शब्द मुलांना कळणार नाहीत, मग आपण हे नको घ्यायला म्हणून ते एक काय म्हणतो त्याचं एक अतिसुलभीकरण केलेलं दिसतं. तर ह्याची जी संपादक डायमंडची भाग्यश्री भागवत आणि आम्ही जेव्हा पहिल्यापासून बोलत होतो तेव्हा हा आमचा एक भगतसिंगाच्या वेळेला, नंतर सावित्रीबाई, पुढे अशोकाच्या वेळेला ह्या गोष्टी ठाम होत्या की जरी हे लहान मुलांसाठी साहित्य असलं तरी ते बाळबोध होता कामा नाही, किंवा हे काही वाक्प्रचार आहेत, काही म्हणी आहेत, काही आपले शब्द आहेत, हे ह्या वयाच्या मुलांना कळणार नाहीत म्हणून ते घ्यायचेच नाहीत असं करायचं नाही. संदर्भाने त्यांना ते कळतील असं त्याच्यावर काम करायचं. किंवा काही गोष्टी आहेत की असे एकाच वाक्यात 3 शब्द असे येऊ नयेत की जे मुलांना कळणार नाहीत, कारण अशाने असं होईल की त्यांचा वाचनातला इंटरेस्ट संपेल. ती काळजी घेऊन नवीन शब्द त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतील, नवीन कन्सेप्ट त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याची काळजी एक भाषेचा भाग झाला हा. पण ही सुद्धा सावित्रीबाई फुले आणि भन्नाट माणसाच्या सिरीजमध्ये सगळ्याच पुस्तकांमध्ये ही काळजी घेतलेली आहे की मुलांचा शब्दसंग्रह त्याने वाढावा. आणि दुसरं एक मला स्वतःला नेहमी असं वाटत होतं भगतसिंगाच्या वेळेला, सावित्रीबाईंच्या वेळेला, की हे एक पुस्तक आपण एक गोळीबंद एक चरित्र त्यांच्या पुढे देतोय एका माणसाचं, म्हणजे आता हे सगळं हा व्यक्ती आपल्याला ही कळली असं त्या मुलाला वाटू नाही तो पुस्तक वाचून. उलट त्याला अजून बरेच क्युरिओसिटी त्याची वाढली पाहिजे आणि एक तोंड उघडली पाहिजेत. म्हणजे भगतसिंगाचं हे चरित्र वाचून त्या मुलांनी थांबता कामा नाही, त्यांनी थोडं पुढे जाऊन भगतसिंगाची जेल डायरी आहे किंवा त्याचं चरित्र आहे किंवा त्याने लिहिलेले अनेक लेख आपल्याकडे उपलब्ध आहेत, हे सगळं त्यांनी वाचावं. सावित्रीबाईंबद्दलचं विश्लेषणात्मक साहित्य बरंच आहे, ते त्यांनी वाचावं. असं एक कुठेतरी त्या दिशेने त्या मुलाला प्रवृत्त करणं हा मला असं वाटतं ह्या वयोगटासाठीच्या साहित्याचा उद्देश असला पाहिजे. नक्कीच. नाही तर आपल्याकडं जसं तुम्ही म्हणालात ना मगाशी की लहान मुलांसाठीचं साहित्य म्हणजे ते अलेलेलेले टाईप थोडंसं, म्हणजे हा वयोगट थोडा त्याच्यावरचा असंही आहे, पण हेच डोक्यात ठेवून गोष्टी केल्या जातात. आणि अरे ती मुलं मोठी होणारी मुलं आहेत आणि थोडंसं हरकत नाही ना, काय हरकत आहे असा प्रयोग करून बघायला. अंगाची लाही लाही होणं हा वाक्प्रचार असेल समजा, तो पुष्कळदा कडनं ह्या वयाच्या मुलांना, आता ते इंग्लिश मीडियममध्ये जातात, त्यांचे आईबाबा पण मराठी असं बोलत नाहीत, हे काढून टाका.
ते काढून नाही टाकायचं. आपण अशी काळजी घ्यायची की अंगाची, म्हणजे तिथून मुलं विचारतात ना प्रश्न की लाही होणं हा वाक्प्रचार का आला, लाही म्हणजे नेमकं काय असतं की ते धान्य फोडून ती आपल्याला माहिती आहे. हा, म्हणजे हे ह्या व्यक्तींच्या चरित्रापासून थोडं वेगळं जाणारं वाटलं तरी हे एक पूरक हाही सगळा विचार आम्ही करत होतो. क्या बात आहे. आणि शिवाय हे तर होतं की आपल्याकडे म्हणजे मला परत परत जाणवत गेलेली गोष्ट म्हणजे डॉक्युमेंटेशनची सवय आपल्याकडे खूप कमी आहे. म्हणजे आपल्याकडे आता मौखिक पद्धतीच राहिली मौखिक असल्या पद्धत कारणाने आहे, त्याच्यामुळे पुष्कळ त्याच्यात आव्हानं खूप आहेत. म्हणजे सावित्रीबाईंवरचं पण आपण असं म्हटलं की खूप साहित्य उपलब्ध आहे, पण त्याच्यात रिपिटेटिव्ह आहे बरंच, किंवा त्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी अशा काय म्हणतो ना आपण की विश्लेषणाच्या याच्यावर आहेत, पण फॅक्ट्स खूप कमी आहेत. अच्छा. आणि खूप त्याच्यासाठी आपल्याकडे यदी फडके असतील, नंतर हरी नरके, ह्या लोकांनी खूप म्हणजे त्यांनी आयुष्य वेचलं म्हणायला हरकत नाही हरी नरकेंसारख्या व्यक्तींनी. पण त्यांना कष्ट खूप पडलेत, कारण त्यावेळेचं असं लिखित साहित्य आपल्याकडे फार कमी होतं. म्हणजे आता आम्ही पाहिलेले महात्मा फुले नावाचा एक मोठा ग्रंथ त्यांनी तयार केला आहे, त्याच्यात फुलेंना प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांचे आहे, म्हणजे हे यदी फडके आणि यांनी म्हणजे मेहनत घेऊन. पण त्यावेळेला ज्या पुस्तकावर काम केलं त्यावेळेला हे लोक 90च्या घरातले, त्याच्या पुढचे, त्यांच्याकडनं ते गोळा करणं, आणि पण तरीही म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आज ते आपल्या पुढे आहे, पण त्याच्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागले त्या लोकांना. आणि त्याच्यामुळे तरीही लूपहोल्स राहिली आहेत, ज्या लूपहोल्सचा फायदा अनेकदा श्रेय लाटण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी घेतला जातो. हे पण आपल्याला म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये, किंवा हे सततच चालू आहे, रादर असं आपण गेल्या काही दिवसात म्हणण्यापेक्षा हे सतत चालू आहे. हल्ली सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याला एक प्रकारे ग्लोरीफाय होत आहेत गोष्टी, आणि विस्तृत स्तरावर ते पोचायला लागलंय, किंवा लोक त्याच्यावर खूप सहजतेने व्यक्त व्हायला लागले, अभ्यासाविना व्यक्त होतात. म्हणजे लोकांना ते एकंदर तो आवाकाच कळत नाहीये. आपल्या हातात ते मीडियम आहे म्हणून आपण त्याच्यावर बोलतो आहे, त्याच्यावर फारसा अभ्यास न करता. पण याच्या मागे दस्तऐवजीकरणाची किंवा डॉक्युमेंटेशनची सवय नसणं हा हे खूप म्हणजे मोठा आहे मला वाटतो. म्हणजे सावित्रीबाईंच्या याच्यात सुद्धा मला पुष्कळदा महात्मा फुलेंची चरित्र वाचून त्याच्यातनं सावित्रीबाई खूप शोधायला लागल्या. कारण मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की हे यांच्याबद्दलचा अभ्यास करताना तुम्हाला महात्मा फुले किती वाचायला लागले, किंवा ते तुम्ही वाचले का? महात्मा फुले वाचण्याशिवाय काही पर्यायच नाही, कारण दोन्ही आहे. म्हणजे सावित्रीबाई म्हणजे त्यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले, सगळं असलं तरी सुद्धा आपल्याकडे अजून स्त्रीला कुठेतरी थोडं दुय्यम स्थान दिलं जाण्याचं उदाहरण मला वाटतं. आजही तीच परिस्थिती. म्हणजे जे सिरियस साहित्य जे आहे ना ते जास्त महात्मा फुलेंवर म्हणजे बेस्ड आहे, आणि त्यातनं आपल्याला सावित्रीबाई काढायला लागतात शोधून. अर्थात त्या मी काढल्या असं नाही, त्याच्या आधी प्रयत्न अनेकांनी केलाय, पण तो एक मला नेहमी ह्याच्यात जाणवला. आणि दुसरं एक पॉझिटिव्ह त्यातली गोष्ट अशी की दोघांची म्हणजे आयुष्य एकमेकांमध्ये इतकी गुंतलेली आहेत. म्हणजे ते काय म्हणतो ना, एक सहजीवनाचं आदर्श उदाहरण. किंवा माझा प्रश्न होता पुढचा नाही आपण बोलूच, पण त्याच्या आधीच थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करेन आणि अलीकडेच हा प्रश्न विचारेन. खरं तर आता तुम्ही दोघांचंही साहित्य वाचलं, म्हणजे महात्मा फुलेंचंही दोघांबद्दलचंही साहित्य तुम्ही वाचलं, महात्मा फुलेंबद्दलचंही आणि सावित्रीबाईंबद्दलचंही. याच्यामध्ये आता जसं की मध्यंतरी जसं मी इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा म्हणाले की फातिमा शेख या ज्या सावित्रीबाईंसोबत काम करणारे म्हणूया किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या एक शिक्षिका होत्या, ज्यांच्याबद्दल आता मधल्या काळामध्ये सोशल मीडियावर खूप वाद होता की कोणी कॅरेक्टरच नाहीये, हे पात्रच कोणी नाहीये, इथपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या. पण तुम्ही आता या सगळ्याचे संदर्भ ग्रंथ वाचलेत किंवा सगळा अभ्यास केलाय, तर फातिमा शेख होत्या का? आणि प्लीज त्यांच्याबद्दल थोडंसं होत्या का म्हणजे हाच हे आहे पुन्हा, कारण ज्या पद्धतीचा वाद आता इतक्या मोठ्या प्रमाणात झाला, म्हणजे मागोमाळींनी लिहिलेले किंवा म्हणजे जे शासनाच्या वेबसाईटवर जे उपलब्ध आहे त्याच्यात फातिमा शेखांचा उल्लेख नक्कीच आहे. आता तो हे असं आहे की ते फातिमा नाव काही वेळेला नुसतं आलंय, आणि उस्मान शेख नावाचे त्यांचे एक मित्र ज्यांच्या घरात जेव्हा ज्योतिरावांना म्हणजे ज्योतिबांना आणि सावित्रीबाईंना जेव्हा घराबाहेर पडायला लागलं तेव्हा ते उस्मान शेखांनी त्यांना त्यांच्या वाड्यात राहायला जागा दिली होती. त्यांच्या वाड्यात प्रौढ शिक्षणाचा वर्गही सुरू होता असे उल्लेख सापडतात. आणि ती फातिमा म्हणजे त्यांची बहीण असा उल्लेख आहे. आता काही लोकांच्या मते हा थोडा बादरायण संबंध जोडलेला आहे किंवा असंही हे आहे. एक फोटो सापडलाय म्हणजे सावित्रीबाईंचा, ते तुला कदाचित माहित असेल की सावित्रीबाईंचा जो फोटो प्रसृत झाला होता तो चुकीचा, म्हणजे त्यांचा तो सावित्रीबाईंचा फोटो नव्हता, वेगळा होता असा एक म्हणजे
आणि ते बरोबर म्हणजे होतं. हरी नरके वगैरे या लोकांनी खूप त्याच्यासाठी प्रयत्न करून सावित्रीबाईंचं जे खरं छायाचित्र होतं ते म्हणजे खरं छायाचित्रही नाही, त्यांचा एक फोटो अवेलेबल झाला होता, तर त्याच्यावरनं जे एक चित्र काढून मग ते सगळीकडे प्रसृत केलं आणि ते जुनं चित्र होतं ते बदलून सगळीकडे ते आता त्यांचं चित्र म्हणजे मला वाटतं हे पुस्तकाच्या कव्हरला जे वापरलंय ना हे चित्र, आता ह्या फोटो त्यांचा आता सगळीकडे म्हणजे हा ऑथेंटिक आहे असं संशोधनांती सगळं हे हा तो फोटो आहे. हा दिस इज ऑथेंटिक फोटो ऑफ सावित्रीबाई. तो हा जो फोटो ज्याच्यावरनं केलाय ना तर ती एक निगेटिव्ह सापडली होती आणि ते मला वाटतं सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना, आणि त्याच्यात फातिमा बी त्याच्याची दुसरी बाई जी आहे त्यांच्या बरोबरची 2 लहान मुली आहेत, तर ती फातिमा बी असावी आणि ती पण सावित्रीबाईंच्या बरोबर शिकवत होती. तिला आधीपासूनच लिहिता वाचता येत होतं आणि ती पण शिकवत होती आणि ती मुस्लिम समाजातली पहिली शिक्षिका असावी असा एक निष्कर्ष, एक तर्क काढून त्याचा उल्लेख आहे. आता ह्याच्यातही मला पुन्हा तेच वाटतं की आपल्याकडे ना ठोस डॉक्युमेंटेशन इतकं कमी आहे की शेवटी जे काही आपला इतिहास आहे ना तो अशा काही पुराव्यांवरनं काढलेल्या तर्कांवरच सगळा इतिहास आपला उभा आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता असं आहे की आपण एक टाइम ट्रॅव्हल करून आपल्याला जर बघता आलं खरंच हे खरं खोटं आपण ठरवू शकू. पण हे फक्त फातिमा बीन बद्दल नाही, हे आपल्या बऱ्याच इतिहासाबद्दल आहे की एक पत्र सापडलेली आहेत त्याच्यावरनं आपण निष्कर्ष काढलेत किंवा शेवटी आपलं एक तर्कबुद्धी हा त्याच्यात खूप महत्वाचा भाग आहे. मग अशा वेळेला मला तरी असं वाटतं की आता मला बरेच जण म्हणतात की तू हे पुस्तक लिहिलंयस त्याच्यात फातिमा बीनचा उल्लेख आहे, आता तुझी जबाबदारी नाही आहे का की हे काही याबद्दल बोलणं. अगदी मला असं वाटतं की आपण थोडासा आता कुठेतरी एक सकारात्मक परिणाम समाजावर होणारा आणि नकारात्मक परिणाम हा विचार मला वाटतं इथे महत्त्वाचा आहे. कारण डॉक्युमेंटेशन नाही आहे त्याचं मागे जाऊन आपण काही नाही करू शकत, ठोस डॉक्युमेंटेशन नाही आहे. शेवटी हे सगळं तर्कांवर आधारित आहे. आता अशा याच्यात काय आहे की तुम्ही मग तर्कांवर आधारित आहे आणि मग त्याच्यात लूपहोल आहे म्हणून प्रत्येक गोष्ट जर नाकारत गेला ना तर आपला फार कमी इतिहास उरेल. आता मी म्हटलं तसं मग त्या परिस्थितीला तोंड देण्याची आपली तयारी आहे का किंवा त्या परिस्थितीची आव्हानं आपण स्वीकारायला तयार आहोत का. मग मला अशा वेळेला वाटतं की आपण थोडा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड याच्याकडे, एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की अशा तऱ्हेचं आपण एक धरून चाललो की हे तर्कानी केलेलं कॅरेक्टर शब्द मला जरा बरोबर वाटत नाही, कारण ह्या व्यक्ती खऱ्या आहेत ना, म्हणजे सावित्रीबाई ही कॅरेक्टर नाहीये, जरी काही साहित्यात त्यांना कॅरेक्टर सारखं ट्रीट केलं गेलं असलं तरी. तर त्यावेळेला मला असं वाटतं की तो आज फातिमा बी नावाच्या एक मुस्लिम समाजात एक स्त्री होती आणि एक 250 वर्षापूर्वी ती शिकवण्याचं काम करत होती. ही गोष्ट कळल्यामुळे जर एका म्हणजे एक समाजातल्या मुलींना जर शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत असेल किंवा एकंदर समाजासाठी ती बाब प्रोत्साहन देणारी, उत्तेजन देणारी ठरत असेल तर मला असं वाटतं मग ती नाकारण्यापेक्षा आपण ती स्वीकारायला हरकत नाही, ती स्वीकारायला हरकत नाही. म्हणजे मी इथे मान्य करते हे, म्हणजे मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की आपण ह्या गोष्टी अशाच मान्य केल्या पाहिजेत. शेवटी इतिहास, त्याचे पुरावे तपासून बघणं, ह्या सगळ्या गोष्टींचं आपापलं त्यांचं एक स्थान आहे, महत्त्व आहे, हे मला अगदी मान्य आहे. पण जिथे आपल्याला तर्कबुद्धी आणि तर्कबुद्धीवर आपला इतिहास उभा आहे हे नाही कोणी म्हणजे नाकारू नाही शकणार, कारण आपल्याला जे पुरावे आहेत आणि बदलत जातात ना, त्याच्यात काही वेगळे पुरावे मिळतात, मग त्याचा जर तर्क आहेत ते बदलतात, तेही आपण स्वीकारतो. म्हणजे महापुरुषांच्या जन्मतारखांचे बदल आपण स्वीकारले आहेत, म्हणजे ह्यामध्ये त्रुटी खूप आहेत हे आपल्याला मान्य आहे. मग ह्या त्रुटींच्या ह्याच्यात मला असं वाटतं की त्या ह्याच्यात काय म्हणतो ना, एक नकारात्मक दृष्टीने पडण्यापेक्षा कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. म्हणजे कोणाला एक श्रेय लाटलं जात असेल कोणाचं किंवा कोणाची बदनामी होत असेल तर आपण तो भाग नक्कीच वगळून टाकायला हरकत नाही. पण श्रेय दिलं जात असेल एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्यामुळे जर प्रोत्साहन त्याच्यात अनेक व्यक्तींना मिळणार असेल, अनेक मुलींना मिळणार असेल आणि समाजाचं काही नुकसान नसेल, उलट एक सामाजिक एकोपा किंवा या दृष्टीने झाला तर फायदाच होईल. असं असताना मला वाटतं त्या वादात फार न पडता ह्या गोष्टी स्वीकारल्या तरी काही हरकत नाही. अगदी हे फार उत्तम बोललात तुम्ही सायली. कारण काय होतं की ठराविक व्यक्ती ठराविक जातीची किंवा ठराविक धर्माची आहे किंवा ठराविक समूहाची आहे म्हणून तिला टार्गेट करायचे आणि इतिहासामध्ये कदाचित काय म्हणूया आपण, इतिहासामध्ये त्या व्यक्तीचं एक काहीतरी काम आहे, काहीतरी कार्य आहे, पण ते जाणीवपूर्वक तुम्हाला जर केवळ जात, धर्म आणि पंथाच्या आधारावर टाळायचंय तर मग खोडसाळपणा आहे, त्याच्यावर मी बोलतच नाहीये. म्हणजे त्या खोडसाळपणात
मनातनं ते केलं असेल तर ते वाईट आहे, ह्याच्यात काहीच आहे अगदी दुमतच पण मी नाही. त्याच्यात जात नाहीये. मी असं म्हणेन की कदाचित इतिहासातल्या दस्तावेजीकरणातल्या त्रुटींमुळे हा प्रश्न उभा राहिलाय, असंच मी गृहीत धरते. तो खोडसाळपणा असू शकेल मला माहिती आहे, पण त्याच्यावर बोलण्यात अर्थ नाही म्हणजे. हे पण अगदीच खरं. आणि थोडा हा मी म्हटलं तसं आपला जो वाचक आहे ना, म्हणजे आपला वाचक खूप प्रगल्भ आहे हे मला मान्य आहे, पण कुठेतरी एक साहित्याचं जे वर्गीकरण आहे ना, त्या बाबतीत थोडी गल्लत आपल्याकडे अजूनही होते. म्हणजे इतिहासावर आधारित जर काही एखादी कादंबरी असेल ना, तर ते इतिहासावर आधारित चरित्र आहे की ती कादंबरी आहे ह्या बाबतीत ना आपल्याकडे लोकांचा थोडासा एक मजा आहे. हा म्हणजे त्याच्यातल्या ज्या फाईन लाईन्स आहेत, सूक्ष्म रेषा आहेत ना, त्या लोकांना त्या लक्षात वाचक येत म्हणून नाहीत. नाही कळत लोकांना. आणि मला खरंय. असं वाटतं इथे लेखक प्रकाशक या सगळ्या किंवा जबाबदारी जे त्यांची माध्यमं आहे. आहेत त्यांची जबाबदारी आहे, किंवा ती एक स्पष्ट तुम्ही सांगा ना खरंय. की ही ऐतिहासिक कादंबरी आहे, हा इतिहास नाहीये. इतिहासावर आधारित आहे, इतिहासाचा विपर्यास आम्ही केला नाही, अर्थात हा दावा करतीलच सगळे, पण तरीही कादंबरी म्हणून फुलवलेली आहे. आणि ती फुलवताना काही घटक त्याच्यात आपसूक आलेत, काही घटक काही पात्र आपसूक आलेली आहेत. हे मला असं वाटतं लेखकांकडनं. खरंय, किंवा आता हे सावित्रीबाईंबद्दल किंवा भगतसिंगाबद्दल मला असं कोणी विचारलं तर मी म्हणेन की हे कादंबरी कथा नाहीये, ही हे चरित्र आहे, हे चरित्र आहे. याच्यातल्या फॅक्ट्स या खऱ्या आहेत, त्यातला इतिहास कुठेही त्याच्यात माणसं खरी विपर्यास केला नाही, माणसं खरी आहेत. फक्त एक लहान मुलांची एक 10 ते 14 वर्षाची एक आकलन क्षमता किंवा त्यांना रस वाटणाऱ्या गोष्टी हे लक्षात घेऊन आपण ते गोष्टी रूपात ठेवलं आहे. गोष्टी रूपात ठेवताना काही गोष्टी काल्पनिक आहेत, मी नाकारणार नाही. आणि कसं आहे की जेवढा आपण मागे जातो, साहित्य कमी होतं, तेवढे आपल्याला प्रसंग उभे करायला लागतात. बरोबर. पण तरी सुद्धा त्यातली जी तथ्य आहेत ना, ती कुठलीच त्या बाबतीत विपर्यास नाही केलेला. किंवा एखादा एक तिथे माणूस आहे व ज्याला नाव नाहीये काही, मग मी मला वाटेल ते आवडेल ते नाव एखाद्या म्हणजे हे सावित्रीबाई भगतसिंगाच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही, कारण नावं आहे. पण सम्राट अशोकाच्या बाबतीत आता ही 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपोआपच कसं आहे की नावांचे उल्लेख कमी आहेत. मग त्यातल्या मंत्र्याला एक मला वाटलं, मला आवडलं म्हणून मी एखाद्याला विष्णुगुप्त नाव दिलं, हे मी अजिबात टाळलं आहे. म्हणजे तो आमची एक हे होती संपादक आणि यांची की ते नाही करायचं. आता काही वेळेला अशोकाच्या त्याच्या शिलालेखांवरनं किंवा भित्तिचित्रांवरनं, म्हणजे भित्तिलेख होते त्याच्यावरनं घेतलेली माहिती आहे, त्यामध्ये फक्त फॅक्ट्स आहेत किंवा निवेदन आहे. फक्त त्या निवेदनाचे प्रसंग उभे केले, पण इथे बघ त्याची एखादी बायको आहे, तिला नावच नाहीये, तर मग मला आवडेल ते नाव मी दिलं, असं नाही केलेलं. कारण ही कादंबरी नाहीये, ही कादंबरी नाहीये. जर ही कादंबरी लिहिली तर ती तेही करायला लागेल, पण मग त्यावेळेला ही कादंबरी आहे हे सांगणं लेखकाचं काम आहे असं मला वाटतं. म्हणजे हा इतिहासावर आधारित कादंबरी आहे की हे चरित्र आहे का, हा प्युअर इतिहास आहे. म्हणजे तीही वेगळी पुस्तकं आहेत. पानिपत विश्वास पाटलांची कादंबरी आहे, शेजवलकरांचं पानिपतावरचं पुस्तक आहे, जो इतिहास आहे. म्हणजे हा फरक आहे ना, तो मला असं वाटतं तो समजावून सांगणं, तो डिफरन्शिएट पण करता आला पाहिजे, आणि ते लेखकांनी करून देणं फार महत्त्वाचं आहे. आणि एक असं येईल, आपण त्या बाबतीत सकारात्मक बघू की आहे लेखकांनी जर पटवून दिलं ना, आपले वाचक तेवढे प्रगल्भ नक्कीच आहेत की त्यांना ह्या सूक्ष्म रेषा ओळखता यायला लागतील आणि भविष्यातले ना ते वाचतील. अगदी. आणि भविष्यातले असे अटीतटीचे प्रसंग टळतील ज्याच्यामुळे किमान पुन्हा विनाकारणचे वाद उद्भवणार नाहीत. किंवा आता वाद हा परत वेगळी गोष्ट झाली, ती उद्भवणार नाहीत याची आपण हमी देऊ शकत नाही. पण म्हणजे काही जण जे विनाकारण वाद निर्माण करणार आहेत ते करणार आहेत, पण जेन्युइनली जे लोक वादात पडतायत हे त्यांना एक थोडा एक बाजू कळेल. म्हणजे ती एक त्यांना एक भान येईल या सगळ्या गोष्टींचं. सही. खरं तर तुम्ही सावित्रीबाई आणि महात्मा फुले दोघांचाही अभ्यास केला, आणि तुम्ही भगतसिंग आणि सम्राट अशोक यांच्याबद्दलही अभ्यास केला. मी पुन्हा सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंवरच येईल. अशा काही वेगळ्या गोष्टी या अभ्यासादरम्यान तुम्हाला जाणवल्या का, की ज्या तुम्ही माझ्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकाल? वेगळ्या गोष्टी बऱ्याच जाणवल्या. म्हणजे मी वाचलेलं होतं ह्यांचं, फुलेंचंही चरित्र मी आधी वाचलेलं होतं, पण त्यातले बारकावे माझ्या बरेच लक्षात आले. म्हणजे महात्मा फुलेंची जी उद्योजकता होती, म्हणजे त्यांचं जे किती ते एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते किती कर्तबगार होते, किंवा ते त्यांचे वेगवेगळे व्यवसाय होते, किंवा त्यांनी 17.5 नळी आत्ताचा जो भाग आहे तिथे एक मळा सगळा फुलवला होता. पाटाच्या पाण्यावर शेती होत नाही अशी जी अंधश्रद्धा होती, तर ती दूर करण्यासाठी त्यांनी तिथे सगळा मळा फुलवला होता. या गोष्टी म्हणजे मला बऱ्याच म्हणजे
या इंटरेस्टिंग अभ्यासादरम्यान जाणवल्या. अभ्यासादरम्यान जाणवल्या. त्याच्यानंतर सावित्रीबाईंच्या बद्दल सुद्धा म्हणजे त्यांचं एकंदर वागणं होतं किंवा ते त्यांच्या ज्या वसतिगृहातल्या मुलांशी त्या वागत होत्या किंवा हे भ्रूणहत्या टाळण्यासाठी त्यांनी जे सुतिकागृह म्हणजे सुरू केलं होतं स्वतःच्या राहत्या घरात. हे सुद्धा मला माहिती होती, पण तो किती म्हणजे मला असं वाटतं की ऑथेंटिक किती आहे, ऑथेंटिक आणि त्याच्यातला किती त्यांचा म्हणजे त्याच्यासाठी जे धाडस लागतं ना त्या ते काळात. धाडस. हा म्हणजे ही अशा प्रकारची जी सुतिकागृह आहेत ती काही समाजसेवक असे चालवत होते, पण ती गावाच्या बाहेर लपून छपून चालवत होते. आपल्या राहत्या घरात ते चालवणं आणि काळ्या पाण्याची शिक्षा टाळण्यासाठी असं त्याचं एक पॅम्पलेट पुण्यातल्या पेठांमध्ये लावणं, हा जो त्यातला धाडस आहे ना म्हणजे हे खरोखर. आणि त्यातनं म्हणजे जी एक ना काय म्हणतो आता, हे कदाचित आम्ही थोडंसं साशंक कमी होते की ह्या गोष्टी लहान मुलांना आपण कशा सांगू शकतो. बरोबर आहे. पण तरी सुद्धा त्यातला काही भाग वगळून म्हणजे सावित्रीबाईंचं चरित्र लिहिताना त्यांचं हे जे काम आहे ना की 80-85 बायकांनी त्यांच्या इथे येऊन बाळंतपणं केली आणि त्यांनी त्यांच्या मुलांना जन्म देण्यासाठी म्हणजे ज्या विधवा आणि अशा बायका होत्या, विधवा शब्द बरोबर नाही, नवरा गेलेल्या म्हणावं असं आहे, तर ते मला खूप महत्त्वाचं वाटलं ह्याच्यात. आणि अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे मी आधी ह्याच्यात पुस्तकात सुद्धा मला तो उल्लेख केल्याशिवाय राहवलं नाही की आपल्याकडे कर्तबगार स्त्रियांची परंपरा नक्कीच आहे. म्हणजे अगदी आपण रझिया सुलताना चांद बीबीपासून ते आपल्याकडे तारा राणी आहे, झाशीची राणी आहे, इकडे साऊथमध्ये चन्नम्मा आहे, इकडे बेगम हजरत महल आहेत, अनेक महिला आहेत, स्त्रिया आहेत, खूप कर्तबगार आहेत की ज्यांनी पुरुषांच्या तोडीचं कर्तृत्व, पुरुष इथे आपल्याकडे आता पुरुष कर्तबगार म्हटला जातो म्हणून, नाही तर खरं ते तोडीचं म्हणणं पण बरोबर नाही, पण एक कर्तृत्व मोठं त्यांनी गाजवलं. पण त्या सगळ्या बायकांचं असं आपण बघितलं ना तर काही ना काही कारणाने त्यांचा नवरा गेल्यानंतर, नवऱ्याच्या निधनानंतर किंवा नवरा पुरेसा कर्तबगार नसल्यामुळे अशा परिस्थितीत त्या पुढे आल्या आणि त्यांनी हे सगळं कर्तृत्व गाजवलं. मला वाटतं सावित्रीबाई पहिल्या अशा स्त्री असतील की तेवढाच कर्तबगार नवरा असून त्याच्या साथीने त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सावित्रीबाईंच्या कर्तबगारीबरोबर ह्याच्यातलं फुलेंचं, ज्योतिबांचं योगदानही आपल्याला विसरता येणार नाही. कारण म्हणजे खरं त्यांनी एक म्हणजे जे आधुनिक आता स्त्रीवाद किंवा जो म्हणतात ते त्याचा पाया तिथे त्यांनी म्हणजे ज्योतिबा फुलेंनी जगला होता. खरे. मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की माझ्या दृष्टीने आता हे सगळं ऐकताना ना म्हणजे मी पण जे काही वाचलंय ना ते पुस्तकांपुरतं वाचलंय, पण तुम्ही सांगताय ना आता हे सगळं काहीतरी मी हे सगळं व्हिज्युअलाइज करतेय. तो काळ व्हिज्युअलाइज करते, महात्मा फुलेंना व्हिज्युअलाइज करते आणि सावित्रीबाई सुद्धा मला डोळ्यापुढे दिसत आहेत आता या क्षणाला. हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटतं की बापरे, म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यापेक्षा सुंदर सहजीवनाचं मूर्तिमंत उदाहरण दुसरं कुठलंच असू शकत नाही. खरोखर असं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत्या आहे की त्यांनी म्हणजे असं होतं ना की ते ज्या समाजात होते त्याच्यात मुलांना म्हणजे पुरुषांना शिकणं हा सुद्धा आव्हानात्मक होतं. म्हणजे ज्योतिबा फुलेंचं स्वतःचं शिक्षण त्यांच्या वडिलांनी थांबवलं होतं की त्यांना थोडंसं असं हे झालं की म्हणजे ब्राह्मणांचं काम आहे शिक्षण, हे तुम्ही बहुजन समाजातले लोक तुम्ही मुलांना शिकवून काय करणार. आणि अशा ह्याच्यात त्यांना त्यांचं शिक्षण पुन्हा सुरू झालं आणि त्यांनी बाईला पण आपल्या म्हणजे घरातल्या बाईला, आपल्या बायकोला शिकवणं हा त्या काळाच्या दृष्टीने केवढं मोठं पाऊल होतं. आणि फुलेंनी ज्या काही त्यांचे जे म्हणजे काय म्हणतो निरीक्षण आहेत ना, त्यांनी ती इतकी काय म्हणतो ना अशी खरी आहेत म्हणजे की त्यांनी पहिला हे केलं की स्त्री ही प्रत्येक समाजात शूद्रच आहे. म्हणजे ती कितीही म्हणजे आपली 4 उतरंड जी काय म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्री सगळीकडची शूद्र आहे. हा जो त्यांनी हे केला किंवा थेट प्रश्न विचारणं म्हणतो ना आपण की सती प्रथेला विरोध तसं म्हटलं राममोहन रायांनी केला तो फुलेंच्या बऱ्यापैकी आधी केला होता. पण फुलेंनी कसं होतं ना की त्याच्या मागे एक जो काय म्हणतो ना एक माणूस म्हणून हे होताच म्हणजे त्याच्यात की बा एक असं एका बाईला तुम्ही जिवंत जाळता हे किती अमानुष आहे हा विचार त्या मागे नक्कीच होता. की राजा राममोहन राय यांच्या वहिनीला म्हणजे सती जायला लागलं, त्यातनं ते जे अस्वस्थ झाले आणि हे सगळे पुढे सतीबंदीची चळवळ त्यांनी सुरू केली आणि ज्याच्यात यशही त्यांना मिळालं. पण फुलेंनी ना ते जे ज्या प्रकारे त्यांनी ते स्त्री पुरुष समानतेच्या पातळीवर आणून ठेवलं ना ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी असा सरळ प्रश्न विचारला होता की बायका सती जातात, पुरुष एखादा सता गेलेला बघितलाय का तुम्ही. म्हणजे हा हे होता ना की
ह्युमॅनिटी, मानवतेच्या याच्यातनं महत्त्वाचं, मानवतेच्या दृष्टिकोनातनं हा प्रश्न महत्त्वाचा होताच, पण त्यांनी तो स्त्री पुरुष समानतेच्या लेव्हलला जो आणून ठेवला ते खूप महत्त्वाचं होतं. फुलेंचं योगदान जे आहे एकंदर आपल्या आताच्या ज्या एक जेंडर इक्वालिटी किंवा हे सगळं आपण म्हणतो त्या 21व्या शतकात या बाता मारतोय आपण, पण ते खऱ्या अर्थाने जगले आणि मांडलं सुद्धा सगळं मांडलं त्यांनी. आणि तो खरोखर म्हणजे त्यांचा एक विलक्षण आपण म्हणावं असं त्यांचं आयुष्य आणि सहजीवन दोन्ही होतं. खरंच आहे. म्हणजे मला आता तुम्ही सांगितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की जिथे ज्या समाजातनं किंवा ज्या जातीमधनं महात्मा फुले होते तिथे पुरुषांनी शिकणं सुद्धा आव्हानास्पद मानलं जायचं किंवा आव्हानात्मक होतं असं आपण म्हणूया. त्यांना स्वतःला शिक्षण बंद करावं लागलं होतं. तिथे एका बाईनी शिकणं हा विचार डोक्यात आणणं सुद्धा भला मोठा गुन्हा असल्यासारखं होतं आणि तिथे त्यांनी स्वतःच्या बायकोला शिकवलं आणि आज अख्ख्या म्हणजे भारतामध्ये शिकवलं नाही, शिकवायला पाठवलं सुद्धा. आणि आज आपण, तुम्ही, मी, इथे असणाऱ्या आमच्या इतर मुली असतील किंवा प्रत्येक समाजातली प्रत्येक महिला, प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी आज आयुष्यभर त्यांच्या उपकारात असेल. ऋणात म्हणणार नाही मी, उपकारात असेल असं म्हणेन मी जरूर. हे खरंच आहे. म्हणजे एका ब्रिटिश मुलीचा हे होता, सावित्रीबाईंवर रिसर्च केला होता. अच्छा. हां. तर तिने असं लिहिलं होतं की जर का तुम्ही हे वाचत असाल, भारतातली, तुम्ही एक भारतातली बाई असाल आणि हे तुम्ही वाचत असाल तर तुमच्यावर सावित्रीबाईंचे ऋण आहेत. आई शपथ काटाला. म्हणजे हा जो एक म्हणजे मोठा हे खरंच उपकार आहेत आपल्या सगळ्यांवरती, नाहीतर आपण कुठे असतो. आज ज्या काही बाता मारतो, आज ज्या पद्धतीने आपण, बरं गंमत अशी झाली आहे ना की ज्या सावित्रीबाईंनी आपल्यासाठी शेणगोळे झेलले किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, ज्या महात्मा फुलेंनी आपल्यासाठी अनेक संकटं स्वतःवर घेतली खरं तर या दोन्ही कुटुंबांनी, आणि आज ज्या पद्धतीने सोशल मीडियासारखं माध्यम आपल्या हाताशी आले जिथे उत्तम पद्धतीनं व्यक्त व्हावं, तुम्हाला व्यक्त होण्यासाठीच एक माध्यम म्हणून तिथे बघण्यापेक्षा काहीतरी वाह्यातपणा करत व्यक्त होणं, महापुरुषांचा अवमान करणं, सगळं जातीच्या धर्माच्या चौकटीत गोष्टी बघणं, हो तो चष्मा आता खूप सर्रास प्रत्येकाच्या डोळ्यावर चढलेला दिसतोय आपल्याला. मला एकदा कोणीतरी असं म्हणालं की ह्यांचं हे जे काय तू लिहितेस ना खरं म्हणजे कर्वेंचं सगळं काम आहे. अहो म्हटलं, महर्षी कर्वेंनी उच्च शिक्षणासाठी काम केलंय, म्हणजे त्यांचं कामही महत्वाचं आहे त्या बाबतीत हे नाही. आणि तुम्ही म्हटलं थोडी क्रोनॉलॉजी बघा की त्यांचा जेव्हा जन्म झाला, महर्षी कर्वेंचा जेव्हा जन्म झाला तेव्हा फुलेंची पहिली शाळा येऊन 10 वर्ष झालेली होती. म्हणजे 1848 तरी कर्वेच तुम्हाला मोठे दाखवायचे, कर्वे मोठे, आणि कर्वेंचं मोठे पण आम्ही नाकारतच नाही आहोत. त्यांनी उच्च शिक्षण म्हणजे खरं पाहिलं तर ते पुढे एक काय म्हणतो यांच्या घातलेल्या पायावर बांधकाम आहे ते. आणि हे कर्वे सुद्धा नाकारलं नसतं, कर्वेंनी नाकारलं नसतं, पण ते म्हणजे एका तुम्ही विशिष्ट जाती जमातीचं हे घेऊन नाकारणं खरंय किंवा कोणत्याच याचं म्हणजे कुठल्याही याने, म्हणजे आता फुलेंच्या बरोबर काम करणाऱ्यांमध्ये सगळ्या जातीचे लोक होते, अगदी ब्राह्मणही होते आणि ह्यांचे म्हणजे सगळ्याच समाजातले लोक होते. म्हणजे ह्याचे लहुजी साळवे आणि हे सगळे लोक होते त्यांच्या याच्यात. तिथे कधी त्यांना जात किंवा धर्म ह्या अँगल नाही बघितले. मला प्रामाणिकपणे वाटतं सायलीजी की महात्मा फुलेंना असेल किंवा सावित्रीबाईंना असेल, जितका त्रास कदाचित ब्राह्मणांनी ब्राह्मणेतर लोकांनी पण दिलाय आणि तितकीच त्यांना साथ काही ब्राह्मण लोकांनी आणि ब्राह्मणेतर लोकांनी सुद्धा दिली. ब्राह्मणेतर किंवा असा प्रश्न नाहीये इथे, प्रवृत्ती म्हणूया आपण, मतवादी जुनाट विचारांचे लोक आणि खुल्या विचाराचे लोक, असं आपण डिफरन्शिएट ही कॅटेगरी करू शकतो. आजही आपण तेच दोन, परत मला असं वाटतं तेच दोन गट पुन्हा आहेत, पण फक्त आता त्याला जातीय रंग दिला जातोय. अगदी जातीय रंग दिला जातोय, काही वेळेला वेगळ्या, म्हणजे त्याच्या मागे उद्दिष्ट काही वेगळी आहेत असंही आहे. हे कळण्या इतपत मॅच्युरिटी आपल्याकडे आहे, पण बाकी लोकांकडं सध्या ती गहाण टाकल्यासारखी अवस्था आहे. नको बोलायला त्या विषयावर. सो तुम्ही जसं मी मागाशी म्हणाले की तुम्ही यांच्यावरती भगतसिंगांवरती सुद्धा लिहिले आणि सम्राट अशोकावरती सुद्धा लिहिले, तर प्लीज आम्हाला दोन्ही पुस्तकांबद्दल सुद्धा थोडंसं ऐकायला आवडेल. भगतसिंग, आता पुन्हा मी म्हटलं तसं की भगतसिंगाच्या बाबत सुद्धा आपल्याला माहिती भगतसिंग आहे, पण तो पण एक लिमिटेड त्याचा एक बाजू माहिती आहे फक्त की क्रांतिकारक होते आणि त्याचा त्याग तर मोठाही, याच्या बाबतीत काही वादच नाही. पण त्याच्या पलीकडे एक विचारांची झेप म्हणतो ना की एक 23 वर्षाचं आयुष्य जगलेला मुलगा म्हणू आपण फक्त, पण त्याच्या विचारांची जी झेप आहे, म्हणजे मी त्याचं एक चरित्र वाचलं होतं, मी जेल डायरी वाचली होती आणि त्याचा मी नास्तिक कसा झालो लेख होते, हे मी काही वाचलं होतं. मला असं भारावल्यासारखं झालं होतं, म्हणजे माझी तेव्हा 35 उलटलेली होती. मला असं झालं की हा 20 वर्षाचा मुलगा म्हणजे काय आहे, म्हणजे असं आपल्याला एक भारावून मी म्हणणार नाही, कारण एकंदर भारावून जाणं हे भगतसिंगाच्या
कुठल्या कुठल्या याच्यात बसत नाही तरीही मी भारावले असेल, वेगळी गोष्ट ती. पण म्हणजे मला ती एक खूपच विलक्षण हे वाटलं. आणि हा आपल्याला सगळ्या बाजू भगतसिंगाच्या, म्हणजे तो एक क्रांतिकारक होता किंवा सॉन्डर्सला त्याने मारलं किंवा त्याने असेंब्लीत बॉम्ब टाकले, याच्यापेक्षा खूप मोठा एक परिपेक्ष त्याच्या सगळ्या आयुष्याला होता की त्याच्या विचारांना होता. तर तो 10 ते 14ला कळला पाहिजे. एक्झॅक्टली. असं मला खूप म्हणजे मनापासून वाटलं. आणि जेव्हा त्यांचं मला डायमंडकडनं अशी ऑफर आली की आपण असं काही हे करतोय तर तुम्हाला काही लिहायला आवडेल का, आम्ही सुचवू का, म्हटलं तुम्ही सुचवू शकता म्हटलं, पण मला म्हटलं मी आता भगतसिंग वाचलाय, मला भगतसिंगावर क्या बात आहे. आवडेल करायला. आणि वा. त्यांनी त्याला म्हणजे सही. हे दिली सगळी. मला तो एज ग्रुप माझ्या याचा नव्हता, म्हणजे माझ्या आपण काय म्हणतो ना, माझ्या सवयीचा नव्हता. म्हणजे माझा मुलगा त्यापेक्षा त्यावेळेला लहान होता, पण म्हणजे मला ती लहान मुलांशी मी तेवढी कनेक्ट होऊ शकत नाही अजूनही. पण त्याच्यात मला भाग्यश्री भागवत संपादक तिने मला बरीच मदत केली की लहान मुलांना कसं, म्हणजे ते कसं बघतात एखाद्या गोष्टीकडे, राईट. किंवा त्यांचा वाचताना त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या मानसिकता हे तिने मला बऱ्याच आकलन त्याच्यात क्षमता सांगितलं. दोन्हीचा विचार करायला त्यांची लागतो. आकलन क्षमता, किंवा आपण दोन्ही करून नाही चालत. एक तर त्यांना खूप जड काही देऊनही नाही चालत, किंवा आणि त्यांना एकदम- अगदीच गृहीत धरूनही नाही चालत की खरंय. यांना काही नाही समजणार. खरंय. ते समजू शकतात. आणि काही वेळेला काही गोष्टी त्यांना नाही समजल्या तरी ते त्यांच्या मनात राहतात, जे त्यांना वयानुसार ते उलगडत जातात. अगदी. म्हणजे ही बीज पेरण्याचा जो एक हे आहे ना, तर तो मला असं वाटलं खूप म्हणजे या पुस्तकाच्या आवश्यक माध्यमातून होता. किंवा या लिखाणातूनही किंवा झाला असं मला म्हणूया. आता ह्या पुस्तकात मला हे घेता आलं नाहीये, पण पाश सगळ्यांना हो. माहीत असेल कवी, म्हणजे तो भगतसिंगावर त्याने लिहिलेला एक लेख आहे, पाशनी क्या लिहिलेला. बात आहे. तर त्याने भगतसिंगावर खूपच म्हणजे छान लेख आहे. आणि त्याची शेवट त्यांनी तो जो केला आहे तो फारच म्हणजे मला सांगावंसं असं वाटतं की त्याने असं लिहिलंय की भगतसिंगाला जेव्हा फाशी देण्यासाठी घेऊन गेले तेव्हा तो लेनिनचं चरित्र वाचत होता. ओ. आणि आता ते वेळ झाली आहे सांगितल्यावर ते ठेवलं. आता कायमचं जायचं होतं, पण तरी त्याने काय केलं असेल तर त्याने एक पान मुडपून आई ठेवलं गं. होतं. आणि ते मुडपलेलं पान जेव्हा पाहिलं तेव्हा हे कोणासाठी मुडपलंय पान यांनी आता, म्हणजे तर त्याच्यात पाशनी असं म्हटलं होतं की त्यांनी हे सगळ्या तरुणांसाठी पान मुडपलेलं आहे. आणि त्यांनी मुडपलेल्या पानापासून पुढे आपली तरुणाई काय वाचते आणि कशी वाचते हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणजे मला हे असं खूपच अक्षरशः असं भरून आल्यासारखं झालं हे ऐकून म्हणजे मला. ती आणि हे- आपण काय वाचतोय, म्हणजे आपण काय मला तेच वाचतोय वाटलं आता? की निदान हे आता नाही देता येणार, पण 10 ते 14ला हे दिलं पाहिजे. आणि तिथूनच पुढे तरुण पिढी आपली घडणार आहे. अगदी. आणि सम्राट अशोकाचा मलाच खूप हे होता, म्हणजे मला एक हा. नाही, खरंच मला प्रश्न पडला की ज्या भगतसिंगांनी ते पान मुडपलं ना, आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाहीये. जिथून त्यांनी तिथपर्यंत पान मुडपून पोहोचलोच ठेवलंय नाहीये. की आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी एक दिशा दाखवून ठेवली आहे, पण आपल्याला ते नाही वाचायचंय. आपण भरकटत गेलोय, कुठे भरकटतोय कळत नाहीये. पण खरंच सगळ्यांनी त्या मुडपलेल्या पानाजवळ जाणं फार गरजेचं आहे असं वाटतं मला या निमित्ताने. सॉरी, मला फारच एकदम भरून आल्यासारखं झालं. प्लीज, तुम्ही सम्राट अशोकाबद्दल बोलत होता. सम्राट अशोकाबद्दल मला हेच होतं की हिंसा हा जो एक असतो ना, की एक म्हणजे तशी म्हटली तर हिंसा ही, आपण प्राणी आहोत शेवटी. आपण हो. माणूस म्हणून कितीही हे झालो तरी, सिव्हिलाइज झालो तरी आपण प्राणी आहोत. हा. आणि मुलांमध्ये हे एलिमेंट जसं जसं आपण मोठे होतो तसं हे कमी होत जातं. हा. मुलांमध्ये हे नक्कीच जास्ती असतं हिंसेचं, किंवा एक काय म्हणतो, हिंसा ही त्यांच्यामध्ये सहज असते, सहज हा. प्रेरणा असते. आणि मला असं वाटतं की युद्ध जिंकल्यानंतर ते थांबवण्याचा विचार करणारा कदाचित अशोक पहिला असेल. वा. की त्यातल्या सगळ्या हिंसेनी अस्वस्थ होऊन, किंवा नुसतं असं हे हळवेपणा नाही आहे त्याच्या मागे पण त्याचा बराच विचार आहे. वा. म्हणजे नुसतं हळवेपणा नाही आहे की हे असं एवढा मृतदेहांचा खच दिसतोय आणि मला ते बघवत नाहीये म्हणून मी युद्ध थांबवतो, नाही, एवढा हळवेपणा नाही. राजा इतका हळवा नसतो. आणि संवेदनशीलता आहे त्याच्यात, पण त्याच्या पलीकडचा खूप मोठा विचार त्याच्या मागे आहे. आणि मला असं वाटलं की हे 10 ते 14 हे वय असं आहे ना की जी काय म्हणतो, एक मानव प्राण्यातली एक सहज भावना आहे हिंसेची. त्याच्यातनं कुठेतरी मानवतेकडे जाण्याचं हे एक वय आहे. आणि त्या टप्प्यावर त्यांना जर अशोक कळला तर त्याचं म्हणजे त्यांच्या जडणघडणीत तो खूप महत्त्वाचा वाटू शकेल असं मला वाटल्यामुळे सम्राट अशोक तिथून म्हणजे
क्या बात. सम्राट अशोकाची कल्पना, चरित्राची कल्पना आली लहान मुलांसाठी. वा वा, हे फार इंटरेस्टिंग आणि खूप छानच आहे. शेवटच्या काही प्रश्नांकडे येऊया सायलीजी. म्हणजे बोलताना असं झालं ना की बरेचसे माझे प्रश्न कव्हर झालेत बोलण्यातूनच आपल्या ऑलरेडी. सो खरं तर तुमचा मुलगा मैत्रेय, म्हणजे मला हे आवर्जून इथे सांगावंसं वाटतं. जसं तुम्ही म्हणालात की आता तुम्ही लहान मुलं म्हणल्यापेक्षा किशोरवयीन मुलांसाठी त्या मुलांचा तो वयोगट डोक्यात ठेवून तुम्ही काही लिखाण केलेलं आहे. आता साधारण तुमचा मुलगाही त्याच वयोगटाचा आहे. आणि मी तुमच्याबद्दल ना अनेक लोकांकडनं ऐकलं होतं, रादर प्राजक्ता हनमकर असेल किंवा दिलीप चव्हाण सर असतील किंवा अन्य लोकांकडनं ऐकलं होतं की तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षण पद्धतीला घेऊन फार जागरूक आहात आणि फार या सगळ्या गोष्टींचा तुम्ही खूप विचार केला आहे. तर प्लीज जरा त्या, कारण हे थोडंसं ऑफ द ट्रॅक वाटू शकतं पण ऑफ द ट्रॅक नाही आहे, तर प्लीज जरा त्याबद्दल थोडंसं. जागरूक कसं काय किंवा मला फार माहीत नाही म्हणजे पण मला एक असं होतं की कन्व्हेन्शनल जी एक शिक्षण पद्धती आहे त्यापेक्षा एक वेगळं शिक्षण मुलाला मिळालं तर. आणि मी फार विचार केल्यापेक्षा अशा शाळा माझ्या समोर आल्या, काही मित्रमैत्रिणींची मुलं होती किंवा तो एक समोर काही उदाहरणं होती. त्यातनं मला असं वाटलं की हे शिक्षण आपण घेतलं तर मुलाला एक माणूस म्हणून तो घडण्याच्या दृष्टीने ते कदाचित जास्ती पूरक ठरू शकेल, जास्ती चांगलं ठरू शकेल. एक स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा ती वेगळी हे आहे. किंवा एक काय म्हणतो ना आपण की एक ठोकळेबाज पद्धतीने अभ्यास करणं, की सगळं म्हणजे आपण एक बघतो की प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याच्या गरजा वेगळ्या असतात. पण आपल्याकडे एक शिक्षण व्यवस्था जी आहे ती एक त्या शिक्षण व्यवस्थेची मर्यादा आहे. म्हणजे मी दोषही नाही देणार त्याला की एका प्रकारचं एक शिक्षण सगळ्या मुलांना एवढं की बा तू ह्या वयाचा आहे म्हणजे त्याला हे 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 आलं पाहिजे. त्याच्यापेक्षा वेगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टींकडे आपल्या शिक्षण व्यवस्थेत तेवढं लक्ष दिलं जात नाही असं मला वाटलं. थोडा फरक आता झाला आहे, म्हणजे आता कन्व्हेन्शनल याच्यात सुद्धा ह्या गोष्टी बऱ्यापैकी आल्या आहेत. मी लहान असताना ह्या शिक्षण पद्धतीत नव्हत्या. आणि मग मला असं झालं की आपल्याला हे जर म्हणजे पुण्यासारख्या शहरात ऑल्टरनेटिव्ह शिक्षणाची बरीच केंद्र आहेत, ह्या सगळ्या सोयी आहेत, तर आपण का नाही ह्याचा विचार विचार करावा असं मला वाटलं. माझ्या नवऱ्याला पण तो विचार पटला आणि अशा ह्याच्यातनं आम्ही त्याला आधी ग्राममंगलचं लर्निंग होम इथे होतं तिथे आणि असं एक वेगळ्या शाळेमध्ये एक वेगळं शिक्षण हा विचार करून आम्ही त्याला तिथे पाठवलं. आणि हळूहळू तोही आता त्या ह्याच्यात म्हणजे त्याला म्हणावं तर ते आवडतंय. त्याला कन्व्हेन्शनल स्कूलिंगचा अनुभव नाहीये हे खरंय, म्हणजे तो काही इकडून तिकडे गेलाय असं नाहीये, पण त्याला ते आवडतंय. आणि मला असं वाटतं की म्हणजे की त्याला एवढे मार्क्स मिळत आहेत तेवढे मार्क्स मिळत आहेत याच्यापेक्षा तो काय शिकतोय, त्याच्या कन्सेप्ट्स किती क्लिअर होत आहेत. आणि त्याहीपेक्षा मला एक माणूस म्हणून एक संवेदनशीलता जपली जाणं त्याच्यात, ही मला त्यातला महत्त्वाची बाब मला वाटते. पुष्कळ जण म्हणतात की आम्ही होमस्कूलिंग करतो त्याच्यामुळे आमची मुलं जास्त हुशार होतात. मला हे जास्त हुशार किंवा तो जास्त चमक, म्हणजे मला बरेच जण असं मराठी मीडियममध्ये जातो का असं, हे खूप वाईट आहे आपल्याकडे. असू दे, हुशार मुलं कुठेही चमकतात. म्हटलं नाही, पण मला काही चमकवायची इच्छा नाहीये. म्हटलं मला तो आनंदात राहावा, या वयात त्याला तणाव नसावा आणि त्याच्या एक वाढीला काही असे चौकटी पडू नयेत एवढी माझी इच्छा आहे. म्हटलं ती कदाचित या शिक्षणात होतीये पूर्ण असं मला वाटतंय. म्हणजे सही. आपल्याकडे असं झालं ना की अच्छा मराठी, जसं तुम्ही म्हणाला की अच्छा मराठी मीडियम का, नाही पण हल्ली मराठी माध्यम नाही का, म्हणजे स्पर्धा केवढी झाली अहो. ते एक्सप्रेशन्स आणि ती बॉडी लँग्वेज इतकी खतरनाक असते ना पालकांची की आपल्याला असं वाटतं की बापरे आपण फार मोठा गुन्हा केलाय काहीतरी की आपण मराठी माध्यमाच्या शाळेत घातले. खरं तर चाइल्ड सायकोलॉजी रादर आपली शिक्षण पद्धती हेच सांगते की प्राथमिक शिक्षण कधी मातृभाषेतूनच व्हायला हवं. मला तेच वाटतं, मी कदाचित ऑल्टरनेटिव्हला नसतं तरी त्याला ऑल्टरनेटिव्हचा मार्ग नसता स्वीकारला तरी सुद्धा मी त्याला मराठी माध्यमाच्या शाळेत कदाचित घातलं असतं. खरं आता तो जिथे जातो तिथे माध्यम तेवढं महत्वाचं नाही, फ्लेक्झिबल आहे बरं, पण म्हणजे मूळ त्याचे जे काही एक कन्सेप्ट आहेत त्या मातृभाषेतनच शिकवल्या गेल्या. ग्रेट ग्रेट ग्रेट. शेवटचा प्रश्न घेते सायली. हल्लीची मुलं वाचत नाहीत अशी एक तक्रार नेहमी असते. आता तुम्ही लेखिका आहात तर प्लीज याच्याबद्दल तुमचं मत सांगा मला की खरंच हल्लीची मुलं वाचत नाहीयेत का? हल्लीची मुलं वाचत नाहीयेत हे जरा सरसकट विधान झालं, किंवा मला असं वाटतं हल्लीचे पालक वाचतायत का हा पण प्रश्न आधी विचारायला पाहिजे सगळ्यात मोठा. कारण बरेचदा पालकांचं आमची मुलं अजिबात वाचत नाहीत.
वाचनासाठी जी प्रेरणा लागते ती घरी त्यांना मिळतेय का, हा खरंय. एक महत्त्वाचा त्यातला भाग आहे. आणि मला असं वाटतं की थोडा आपण त्यांच्या दृष्टीने विचार केला पाहिजे की आपण म्हणजे मी जेव्हा लहान होते, मी एका छोट्या शहरात धुळ्यासारखे राहत होते. मी 2 वर्षाची असताना किंवा 3 वर्षाची असताना धुळ्याला ब्लॅक अँड व्हाईट TV पहिल्यांदा आले. तोवर TV नव्हते. त्याच्यामुळे मी जे TV वरचं चित्र पाहिलं तर त्यावेळेला साधारण मला थोडीफार अक्षर ओळख झालेली होती. आणि हे माझ्या आधीच्या पिढीत तर त्यांनी पुष्कळच अक्षर ओळख आधी आणि ही चित्र नंतर बघितली. हो हो. आजची आपण मुलं बघितली तर ती चित्र सगळ्यात आधी बघतात. खरं. आणि त्या म्हणजे त्या ऑडिओ व्हिज्युअल मीडियमचा पगडा इतका आहे ना की तुम्ही त्याच्यातनं ते वाचत नाहीत हे म्हणणं सोपं आहे, पण ऍक्च्युली त्यांना वाचनाकडे वळवणं तसं कठीण आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला लागणार. खरं. आणि बरेचदा लोक हेही म्हणतात की काय बिघडतं नाही वाचत त्याच्यामुळे, त्यांना ते सगळं दिसतंय ना. आणि मला हे मान्य आहे की काय म्हणतो की त्यांना माहिती मिळण्यात काही अडचण नाही आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की जी एक कल्पनाशक्तीचा जो विकास होतो ना त्याच्यासाठी वाचन आवश्यक आहे. म्हणजे मला हा नेहमी जाणवतो. आज 40शीत असलेले लोक म्हणतात की आम्हाला कथा कादंबऱ्या नाही आवडत, आम्ही सेल्फ हेल्प पुस्तकं वाचतो, काहीतरी माहिती देणारी वाचतो. पण मग कथा कादंबऱ्या नाही आवडत पण सिनेमा बघायला आवडतो तुम्हाला, मग तुम्ही तिथे नाही म्हणत ना. फक्त असे लोक असतील तर माझं काही म्हणणं नाही की आम्हाला फक्त डॉक्युमेंटरीज आवडतात, आम्हाला मूवीज आवडत नाहीत, फीचर फिल्म्स आवडत नाहीत, तर तो आपण म्हणू की त्यांचा पिंड वेगळा आहे. पण तसं नाही आहे. त्याचं कारण मला असं वाटतं ना की फिक्शन किंवा अशा गोष्टी वाचनात लहानपणापासून न आल्यामुळे एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करून बघण्याची जी एक सहज प्रवृत्ती असते ती कुठेतरी विकसित नाही झालेली, ती कमी पडली आहे. आणि त्याच्यामुळे मग वाचनाचा कंटाळा येतो पुढे. आणि बेसिकली वाचन ॲक्च्युली लहानपणापासून त्याच्यासाठीच वाढवायला पाहिजे की तुमची कल्पनाशक्ती विकसित झाली पाहिजे. आणि कल्पनाशक्ती माझं म्हणणं की फक्त वाचनासाठी लागते असं नाही ना. व्हिज्युअलायझेशन तुम्हाला, तुम्ही जर आर्किटेक्ट आहात, एक बिल्डिंग तुम्हाला हे करायचे, तुम्हाला कुठेतरी ती मनात एक उभी करून बघावी लागते. किंवा तुम्ही इंटिरियरचं काम करताय किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला जी किंवा करायची तेव्हा तुम्हाला ती व्हिज्युअलाइज करून बघितली. म्हणजे मला हा फरक बरेचदा जाणवतो की हे कसं दिसेल. म्हणजे साधा एक कापड घेतलं तर ह्याचा ड्रेस कसा दिसेल, म्हणजे त्याच्या ड्रेस डिझायनिंग किंवा कॉस्ट्युम डिझायनिंगचा भाग आला. बरेचदा लोकांना ते व्हिज्युअलाइज नाही करून बघतायत, त्यांना त्याच्यासाठी बरीच साधनं वापरायला लागतात. मला असं वाटतं हे कुठेतरी वाचन लहानपणी कमी झाल्याचं हे माझं अगदी वैयक्तिक ऑब्झर्वेशन आहे. हे कुठे संशोधन किंवा असं ह्याच्यावर किंवा माझा असा दावा नाही आहे काही, पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की मुलांना थोडा प्रयत्न करून वाचनाकडे वळवलं पाहिजे. त्यांची एक ते जेव्हा शब्द वाचतात ना तेव्हा ते व्हिज्युअलायझेशन त्यांचं आपोआप सुरू होतं आणि तिथून ती कल्पनाशक्ती वाढीला लागते. तुम्ही त्याची डायरेक्ट चित्र दाखवली की ती तिथे ते एकाच पद्धतीने बघतात. म्हणजे एका पॉइंटला स्टॉप होते असं म्हणूयात. एका क्षणी येऊन ते सगळं थांबून जातं. म्हणजे जे दिग्दर्शकांनी जे तयार केलेलं आहे ना ते एकच चित्र ते बघू शकतात. हे जेव्हा वाचतील तेव्हा तो प्रत्येक फ्रेम त्यांच्या मनात वेगळी उभी राहील. म्हणजे त्याच्यासाठी मला असं वाटतं. आणि वाचनाकडे म्हणजे थोडं हेच की आपण मुलांबरोबर वाचणं. आता माझ्या मुलाचं पण माझ्या असं लक्षात आलं, त्यातही 2 वेगळ्या प्रकारची मुलं असतात. म्हणजे माझं म्हणणं आहे की जी मुलं काही असतात जे त्यांचे अकॅडमिक पेक्षा जास्त खेळण्यात, मैदानी खेळात त्यांना जास्त रस असतो, आणि काही मुलांना तो नसतो, ती वाचनाकडे जास्त असतात. ते पण फरक मला मान्य आहेत. म्हणजे प्रत्येक मुलांनी अगदी वाचलंच पाहिजे आणि एवढी असा अट्टहास नाहीये. हा एक माणूस म्हणून तुमचे प्रत्येकाचे काहीतरी वेगळे स्वभाव असणार आहेत, वेगळे गुण असणार आहेत. पण जर मोबाईलमध्ये खूप वेळ जातो म्हणून मूल वाचत नसेल तर मला वाटतं मग तिथे आपल्या हस्तक्षेपाची काहीतरी गरज आहे. ते ग्राउंडवर त्याला जास्त खेळायला आवडतं, वाचनाची आवड कमी आहे हे मी अगदी समजू शकते. म्हणजे माझा त्याच्यात काही माझा आक्षेपही नाहीये त्याच्यावर. म्हणजे फार मजा आली सायलीजी तुमच्याशी गप्पा मारून. म्हणजे असं वाटतं की खरंच हा संवाद कुठेही थांबू नये, पण मंडळी थांबावं तर लागणार आहे आपल्याला. त्यामुळे आत्ता इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच. आणि सायलीजी तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आलात आणि आमच्याशी खूप सुंदर गप्पा झाल्या सायलीजींसोबतच्या. मला खात्री हा एपिसोड आमच्या लोकांना नक्की खूप आवडणार आहे. थँक्यू.